मुलं शिकतात कशी या तशा सोप्या आणि तशा गंभीर विषयावर आपण आज बोलणार आहोत. पेरेंट्सच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे आणि नॉर्मल लेवलला पेरेंट्सला एकच सूचना करता येते, अभ्यास करा रे. आणि म्हणजे काय करा हे फार एक्सप्लेन करून प्रत्येकाला सांगता येईल याची गॅरंटी नाही. आणि पेरेंट्सनी फरमान काढला अभ्यास करा रे की पोरांच्या एवढं लक्षात येतं की आपण उधम करायला नको आहे. आपण खेळणं बंद करायला पाहिजे, टी व्ही बंद करायला पाहिजे, मस्त्या बंद करायला पाहिजे, आपापसातल्या त्यांच्या भावांच्या नाही तर बहिणी भावांच्या ज्या मारामाऱ्या त्या बंद करायला पाहिजे आणि चुपचाप एका कोपऱ्यात बसायला पाहिजे. आपलं खोकं म्हणजे दप्तर हे समोर काढून समोर काढून बसतात, काहीतरी पुस्तक काढतात, काहीतरी वाया काढतात, त्याच्यात त्यांचं सगळं लटांबर असतं. दप्तरात अभ्यासाच्या सोडून बाकीच्याच वस्तू जास्त असतात. ते काय करतात इथे पुढे पेरेंट्सचं लक्ष नसतं आणि पेरेंट्सचं लक्ष नसतं हे त्यांना माहीत असतं किंवा पेरेंट्स आपल्याकडे लक्ष देत नाही आहेत ना याकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते त्यांचा जो उद्योग आहे तो यथेच्छ करतात आणि दॅट्स ऑल. मला असं वाटतं की आपण पोरांना म्हणतो की अभ्यास करा, तर अभ्यास करा म्हणजे नक्की काय करा किंवा मुलं अभ्यास कसा करतात किंवा त्यांनी कसा करायला पाहिजे. मुळात अभ्यास करतो आपण कारण आपल्याला शिकायचं असतं. मग आपल्याला शिकायचं असतं म्हणजे आपण शिकतो कसे हे नॅचरली माहीत पाहिजे. तर लर्निंग स्किल्स किंवा लर्निंग टूल्स जे आहेत ते बेसिकली आपण दोन टाईपमध्ये वाटू शकतो. मला असं वाटतं की बा आजचा जो विषय आहे तो प्रायमरी लर्निंग टूल्स असा आपण ठेवला तर याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. कोणालाही कोणत्याही वयात काहीही अभ्यास करायचा तर हे 4 प्रायमरी लर्निंग टूल्स आहेत. एक, आपण काहीतरी बघून शिकत असतो. म्हणजे वर्गात सर काहीतरी लिहित आहेत बोर्डवर तर ते आपण बघत असतो. पुस्तकांमध्ये आपल्या काही लिहिलेलं असतं ते आपण बघत असतो किंवा चित्र असतात काही ती आपण बघत असतो. भूगोलामध्ये नकाशे असतात ते आपण बघत असतो. विज्ञानामध्ये काही आकृती असतात त्या आपण बघत असतो किंवा इंटरनेटवर तर आपण काय काय वाटेल ते बरंच काही बघत असतो. ते बघून आपण शिकतच असतो असं जरुरी नाही आहे. पण म्हणजे सीइंग दैट इज़ वन वेरी बेसिक लर्निंग टूल. अब ये सीइंग को थोड़ा बढ़ाएंगे तो वॉचिंग भी बोल सकते हैं. वॉच म्हणजे लक्षपूर्वक पाहणं असं होतं. मग अजून त्याला थोडं सायंटिफिकली समोर गेलं तर ऑब्झर्वेशन हा अजून एक चांगला शब्द आहे. म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोनातून लक्षपूर्वक पाहणे, सायंटिफिकली वॉचिंग म्हणजे ऑब्झर्वेशन. जसं एक्सपेरिमेंट करतो आपण तर त्याच्यात एक कॉलम असतो ना ऑब्झर्वेशन्स काय मिळाले बा, रीडिंग लिहून काढा. दीज आर ऑब्झर्वेशन. सो दे आर नॅचरली टेकन विथ सायंटिफिक मेथड और सायंटिफिक ॲप्टिट्यूड. सो सीइंग, वॉचिंग और वॉट एवर ऑब्झर्वेशन और ऑब्झर्विंग हे एक महत्त्वाचं लर्निंग टूल आहे. आणि मला असं वाटतं की मुलांना डिपेंडिंग ऑन द एज पण साधारण फर्स्ट स्टँडर्ड तुम्ही प्री प्रायमरी पकडू शकता, फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड या सवयी काही काही ज्या मुलांना लागायला पाहिजे अभ्यासाच्या त्याच्या संदर्भात आपण ही चर्चा करतो असं मला वाटतं. मुलं बघतच असतात. मला असं वाटतं आपणही खूप साऱ्या गोष्टी बघत असतो आणि मला असं वाटतं की फरक लक्षात येतो का बघा, आपल्याला असंख्य गोष्टी दिसत असतात आणि आपण बघत असतो हा पार्ट वेगळा असतो. दिसणं ही आपोआप घडणारी क्रिया आहे ना. आपण रस्त्याने जातो आपल्याला काहीतरी दिसतं, आपण काही ते बघायला गेलेलो नसतो, अरे काहीतरी दिसतं. ते दिसल्यानंतर आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट वाटला तर ते आपण बघतो. म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष देतो किंवा लक्षपूर्वक बघतो. असं दिसतं ते आपोआप आहे ना. आपण पाहतो किंवा बघतो ते नॅचरली कॉन्शियसली जाणीवपूर्वक. मुलांना जाणीवपूर्वक या गोष्टी शिकवल्या पाहिजेत की कोणती तरी एक गोष्ट बघा. छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि एज ग्रुपनुसार काय बघायला लावायचं हे पण नॅचरली डिफर करेल. उदाहरणार्थ बाजारात गेले तर बाजारात किती काही काही बघण्यासारखं असतं बघा. अरे तिथे एकाच वेळेला असंख्य गोष्टी घडत असतात. बाजार हे मी सॅम्पल म्हटलं, पब्लिक प्लेस कोणती पण पकडा, रेल्वे स्टेशन पकडा, एअरपोर्ट पकडा, बस स्टँड पकडा. आजकाल बस स्टँड म्हणजे एस टीचा संप आहे त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर काय पाहायला मिळेल हा गंभीर विषय. पण तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं. हॉस्पिटलमध्ये गेले तिथे आपल्याला काय दिसतं आहे ना. म्हणजे तुम्ही कोणाला तरी भेटायला म्हणून तुमचं रिलेटिव्ह कोणी आहे म्हणून तर मुलांना बरोबर कॅरी केलं शक्य आहे. असं कॅरी करण्यामध्ये असंख्य गोष्टी असतात, असंख्य उद्देश पर्पज असू शकतात. तिथे गेल्यानंतर काय काय दिसतं तो ऐसे पब्लिक प्लेस पे लेके जाओ, वहाँ पे क्या क्या दिखता है वो नरेशन घर पे आने के बाद उनको करने लगा. म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन जे आहे हे किती चांगलं आहे हे नॅचरली लक्षात येईल किंवा ते किती चांगलं बघतात कोणती पण गोष्ट हे नॅचरली त्याच्यातून आपल्याला कळू शकेल. वर्तमानपत्रांमध्ये किंवा मासिकांमध्ये आजकाल ते म्हणजे मी लहान होतो तेव्हापासूनही चाललं आहे आणि मी ते लहानपणापासून करत आलो आहे म्हणून कदाचित सांगतो आहे.
अशी 2 चित्र असतात, हे आता इंटरनेटवर मिळेल, 2 सारखी चित्र, त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यात काहीतरी 6 किंवा 8 फरक करून ठेवलेले असतात. म्हणजे एखादी मांजर दाखवली तर मांजरा शेपूटच गायब कर, आहे ना, किंवा त्याचे 2 डोळे असतील, 2 डोळ्यांपैकी 1 डोळा उडवून टाक, किंवा भिंतीवर काहीतरी पोस्टर लावलेलं आहे तर त्या पोस्टरमध्ये एक माणूस आहे त्याचा टाय गायब करून टाक. आणि एका चित्रामध्ये ते पूर्ण असतं आणि दुसऱ्या चित्रात काहीतरी 6, 8, 10 काहीतरी फरक करून ठेवलेले असतात. मला असं वाटतं की बा हे पॉईंट आउट करता येणं हे महत्त्वाचं लर्निंग स्किल आहे. ऑब्व्हियसली येस की हे बिलकुल पहिलीतला पोरगा जरी असेल तरी त्याच्यासुद्धा हे उपयोगाचं आहे. आणि हे पहिलीतल्या पोराच्या उपयोगाचं आहे याचा अर्थ चौथीतल्या पोराच्या उपयोगाचं नाही, असं बिलकुल नाही. पहिलीतल्या पोराला ते शोधायला कदाचित 2 मिनटं 3 मिनटं वेळ लागणार असेल आणि 8 पैकी एखादी गोष्ट त्याला खूप बघूनही त्याला सापडत नाही, दृष्टीभ्रम म्हणतो आपण तसं, मेज तसं. चौथीतल्या पोराला रिस्पॉन्स टाईम जो आहे त्याचा तो कमी व्हायला पाहिजे. म्हणजे पहिलीतला पोरगा जर ते 3 मिनिटात सांगत असेल आणि एखादा हे राहत असेल तर चौथीतल्या पोराला ते 1 मिनिटात किंवा 1.5 मिनिटात सगळं सांगता यायला पाहिजे आणि त्याची एकही गोष्ट सुटायला नको. सो दॅट इज वन व्हेरी गुड एक्झरसाइज. एखादं चित्र दाखवल्यानंतर त्यात किती रंग आहे हे सुद्धा आयडेंटिफिकेशन करता येणं जरुरी आहे. त्याच्याकरता खूप बारकाईने पाहणं जरुरी आहे. आणि काय अवेअरनेस आपला किती शाबूत आहे ना, तेच कलर पुन्हा पुन्हा मारणं हे पण व्हायला नको, एखादा मुद्दा तर सुटूनच गेला हे पण व्हायला नको. खरं म्हणजे या गोष्टी आवश्यक आहे, या लर्निंग स्किल्स आहेत. मला अनफॉर्च्युनेटली असं वाटतं की या इतक्या प्रायमरी किंवा इतक्या छोट्या गोष्टींवर कोणीही फोकस करत नाही आणि आपण त्यांना शाळेत पाठवतो, शाळेत मास्तर लोक काहीतरी शिकवतात, म्हणजे ते काहीतरी येतात, ते काहीतरी काय लेसन घेतात सो कॉल्ड, कुठेतरी प्रोजेक्टर लावून देतात, मुलं कुठेतरी बघत असतात, 40 मिनिटं संपले की कर्तव्य संपलं असं समजून शिक्षक बाहेर जातो आणि असं वर्षभर चालू असतात. इतके दिवस तर आता शाळाच कोरोनामुळे बंद होत्या, पण कोरोना ही अनयुज्युअल फेज होती, ती आपल्या याच्यात येण्याची गरज नाही. या वर्षीपासून आता ऑफलाईन पुन्हा चालू होईल. पण आपण शाळेत जातो याचा अर्थ आपण शिकतो आहे असं होतं का, हा मला पडलेला गंभीर प्रश्न आहे. बिकॉज आय हॅव सीन इन सो मेनी स्कूल्स अँड ॲट सो मेनी से स्टुडंट्स की शिकणं ही प्रोसेसच त्यांना कळली नाही आहे. सो जस्ट बाय सीइंग ऑर वॉचिंग ऑर ऑब्झर्विंग तुम्ही किती गोष्टी शिकू शकता. भूगोल हा विषय काय म्हणूया पाठ करण्याचा किंवा वाचण्याचा रीडिंगचा नाहीच आहे, हा ऑब्झर्वेशनचाच विषय आहे. भारतातली कोणतीही अभयारण्य ही कुठे कुठे दाखवली किंवा कोणती पिकं कुठे येतात हे मॅपमध्ये सगळं दिलेलं असतं. बिलकुल 6वी 7वी 8वी पासून हे शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपण भूगोल ठेवू शाबूत तिथपर्यंत हे सगळं असतं. तर हे बघून ॲटलास किंवा नकाशे हे बघून जेवढं भूगोल शिकेल माणूस तेवढं वाचून भूगोल शिकू नाही शकत असं मला वाटतं. आणि हे बिलकुल कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा ट्रू आहे ना. अमुक एक गंगा नदी आहे, तिच्या किती उपनद्या आहे, तर हे पाठ करणं भोटांसारखं किंवा रामगंगा गोमती शरयू गंडक घग्गर कोसी किंवा काय खालच्या तीरावरच्या कोणत्या यमुना बेतुआ चंबळ, त्याच्यापेक्षा ते ऑब्झर्व करणं, ती फिगर जी आहे ती डोळ्यात येणं आणि ती आली तर नंतर शांतपणे ती आठवून बघता येणं, दॅट्स अ वंडरफुल थिंग. मुलांना दरवेळेला अभ्यासाचंच बघायला लावा असंही माझं म्हणणं नाही. मी पहिले सांगितलं तुम्हाला की पब्लिक प्लेसला जाऊन त्यांना तिथे काय काय पाहिलं किंवा लग्नात गेले एखाद्या तिथे किती तमाशा असतो, किती लोक असतात, कुठे कुठे काय काय चालू असतं. वापस घरी आल्यानंतर आपण त्याची रिव्हिजन जर केली तर आपण मुद्दाम चुकून दाखवायचं. दॅट्स ए गुड फन गेम आय गेस. आपण मुद्दाम चुकून दाखवायचं की तो आमका काका आला होता, त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. आपल्या मुलांचं ऑब्झर्वेशन जर चांगलं असेल तर ते आपल्याला लगेच करेक्ट करतात की बाबा त्यांनी पिवळा नाही, त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. हो का, मला तर वाटतं की पिवळा. याच्यात थोडी त्यांना त्याच्यात मजा येते. आपल्या बाबांचं चुकतं याच्यात पण मजा येते, आपल्याला आठवतं याच्यात पण मजा येते. मग आईनी गंमतच त्यांची बाजू घ्यायची की हो नाही निळाच होता, पिवळा नव्हता. मला असं वाटतं की हे ॲप्रिसिएशन आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं तिथून आणि घरी येऊन तुम्हाला सांगितलं, याचं कोणीतरी त्याला दिलेलं ॲप्रिसिएशन आहे. या ॲप्रिसिएशनचा परिणाम काय असतो, पुढच्याला तो जेव्हा जाईल ना तेव्हा त्याला आपण न सांगताही तो जास्त चांगला ऑब्झर्व करायला लागतो. दीज आर ऑल द थिंग्स टू बी एक्सपीरियन्स्ड एज ए पेरेंट. आई रिक्वेस्ट यू फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट कि इसका एहसास कर लो. अगर तुम बाप हो या तुम माँ हो तो इन चीज़ों को सोचो. ऐसे अपने ही बच्चों को बढ़ते हुए देखना, ये दैट इज़ व्हेरी जॉयफुल थिंग इन द लाईफ. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट मुलांना वाढवणं आणि मुलांना वाढताना पाहणं, याच्या एवढी आनंदाची गोष्ट कोणती नाही. तसं हे एक सीइंग झालं. असतंच दुसरं आहे लिसनिंग. म्हणजे आता हिअरिंग म्हणा किंवा लिसनिंग म्हणा.
लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे लिसनिंग. किती साध्या साध्या गोष्टी असतात पहा, की आपण एक मेसेज आपल्या मुलाला द्यायचा, म्हणजे आता तो 5 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे, बिलकुल 3 वर्षाचा टेपाळणा असेल तरी सुद्धा चालेल. आपण बाहेरच्या खोलीत बसलेलो आहे, त्याला फक्त एक काहीतरी 5, 6, 8 शब्दांचा, त्याच्या अवकातीनुसार, तो मोठा असेल तर 6, 8 वाक्यांचा एक मेसेज काहीतरी द्यायचा. त्याला सांगायचं की आईला जाऊन असं सांग की बाबा असं म्हणतात, आणि तो काय सांगतो हे आईला नंतर विचारून कन्फर्म करायचं. दोघांची टेस्ट होते. आपण जे त्याला सांगितलं ते त्यांनी परफेक्ट सांगितलं का, आणि त्यांनी जे सांगितलं ते आईने आपल्याला परफेक्ट सांगितलं का, अशी ती टेस्ट आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की बा कम्युनिकेशन गॅप जे असते, मेसेज जितक्या लोकांकडून तो हँडओव्हर होईल तितक्या वेळेला थोडा थोडा तो बदलत जातो. काही लोक त्यातले काही शब्द डिलीट करतात, आणि काही लोक स्वतःच्या म्हणजेच त्यांना ते वाटले बरे म्हणून ते काही शब्द ॲड करतात. तर ही मुलांना सवय लहानपणापासून जर लावली तर दॅट इज डेफिनेटली गुड हैबिट. लिसनिंग के कई सारे एडवांटेजेस हैं. मैक्सिमम टीचर्स क्लास में जो आते हैं तो जरूर नहीं कि हर बार वो बोर्ड पे कुछ लिख रहे, पण ते बोलत असतात अखंडपणे. ते कोणाला शिव्या घालत असले तरी ते बोलत असतातच. आणि कोणतंही कुठेही जे काही बोललं जात आहे ना, ते आपण नीट ऐकणे, ते डोक्यात स्टोअर करणे, आणि ते पुन्हा कोणाला तरी सांगू शकणे आहे ना, या फार महत्त्वाच्या स्टेजेस आहेत. काही काही लोकांची ऑडिटरी मेमरी जर चांगली असली तर वर्गात बऱ्याच वेळा असं होतं, वर्गात एक्झाममध्ये आपण प्रश्न एक लिहितोय तर ही एक चांगली टॅक्ट आहे की तो प्रश्न लिहित असताना आपण हे आठवून बघायचं की वर्गात टीचरने जेव्हा हे शिकवलं तेव्हा टीचर काय शिकवत होते. ज्यांची ऑडिटरी मेमरी चांगली आहे ना त्यांना टीचरचं भाषण त्यांच्या कानात ऐकू येतं. ये करके देखो तो तुमको मैंने जैसे पहले बोला की एहसास हो जाएगा. आणि हे स्किल डेव्हलप करा अजून. म्हणजे आज आपल्याला 3 शब्द लक्षात राहत आहेत, खूप छोटा मुलगा आहे, 3 वाक्य लक्षात राहतील, मग 3 पॅरेग्राफ लक्षात राहतील, मग 3 पानं लक्षात राहतील. बिलीव्ह मी 3 पुस्तकं लक्षात राहतील. बिलीव्ह मी प्लीज 3000 पुस्तकं लक्षात राहू शकतील. ह्युमन ब्रेनची मेमरी कॅपॅसिटी जी आहे ती बियॉन्ड अवर इमॅजिनेशन आहे. ती टेक्निकली किती आहे वगैरे हे सुद्धा मी कदाचित तुम्हाला सांगू शकेन की एका ओळीत किती बा 8 शब्द, एका पानावर किती बा 30 ओळी, असं 150 पानाचं एक पुस्तक, अशी 3,52,000 पुस्तकं. अरे एवढी मेमोरीची साईज आपल्या यूज आहे वगैरे वगैरे वगैरे. एवढ्या मेमोरीची खरं गरज नसते. जी आहे ती वापरणं हे नॅचरली महत्त्वाचं असतं. आणि ऑडिटरी मेमरी इज ऑल्सो व्हेरी इसेन्शियल लर्निंग स्किल. तो ये होगा दुसरा, ऐकणे किंवा सुनना. तिसरं जे आहे ते नॅचरली मला असं वाटतं किंवा मॅक्झिमम पोरं जे करतात, म्हणजे अभ्यास करा म्हटल्यानंतर मुलं नॉर्मली जे करतात, शाळांमध्ये जे करून घेतलं जायला पाहिजे, घरून करून घेतलं जातं की नाही आजकाल मला माहीत नाही. रीडिंग, वाचणं कोणती गोष्ट. नॉर्मली प्री प्रायमरी किंवा प्रायमरीच्या पोरांना 7वी 8वी पर्यंतचे पोरं त्यांना काही शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अशी असते की तू वाच, 5 ओळी त्याला वाचू द्यायचं, मग ते एक्सप्लेन करेल टीचर काय झालं काय नाही, मग तू बस पुढचा वाच. म्हणजे मागचा कुठपर्यंत आला होता हे तुम्हाला आठवत असेल वर्गात कशी गडबड व्हायची आहे ना. एखादा झांबला असला त्याचं लक्ष कुठे, तो भलतीकडूनच सुरू करून द्यायचा. मग काही काही टीचर असे आहे किंवा तो वाचता असता एक जण उभा आहे, तो वाचता असतात त्याला मी थांबून, हा बैस, हा उठ रे, हा वाच पुढे, असं करतात. म्हणजे अटेन्शन पूर्ण क्लासमध्ये द्यायला पाहिजे. हा पण एक हेतू जो आहे तो शाळेमध्ये तो फुलफिल होतो. आपल्याला घरी कदाचित तो करायचा नसेल, म्हणजे ॲज अ पेरेंट्स आपण जर विचार केला तर नॅचरली त्याची आपल्याला गरज नाही आहे. पण वाचणं ही निर्विवादपणे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वाचणं म्हणजे जे अक्षरं दिसत आहेत ती नुसती वाचायची का, शब्दांचे उच्चार जे हे परफेक्ट होत आहेत की नाही याच्याकडे कोण लक्ष ठेवणार. मध्ये कॉमा किंवा सेमी कॉमा म्हणजे स्वल्पविराम, अर्धविराम, जे काय पंक्च्युएशन मार्क्स कोणते आल्या आहे ना, तर त्या पंक्च्युएशन मार्क्सनुसार आपला टोन बदलतो आहे का. मग समोर गेल्यानंतर अभिनयामध्ये सुद्धा वाचिक अभिनय नावाचा प्रकार असतो की तुमचं टोनल एक्सप्रेशन काय, म्हणजे तुम्ही एक्सप्रेशन, फेशियल एक्सप्रेशन का देता, हा भाग वेगळा, पण जे तुम्हाला बोलायचं आहे किंवा जे भाव व्यक्त करायचे हे तुमच्या बोलण्यात येत आहेत का, हे तुम्ही सगळं एकसुरी वाचताय का. त्याच्यात प्रश्न आला तरी ते तसाच, उत्तर आलं तरी ते तसंच, काही आश्चर्यचकित करणार असलं तरी तसंच, उद्गारवाचक आलं तरी तसंच, असं एकसुरी किंवा मोनोटोनस जे आहे हे याला रीडिंग म्हणतात का. मग चांगलं रीडिंग
करता आलं तर नॅचरली किती स्किल्स पुढचे डेव्हलप होतात बघा. चांगल्या रिडिंगवाला माणूस जो आहे तो चांगला अँकर बनू शकतो आहे ना, कारण त्याला ते टोनल एक्सप्रेशन कळलं आहे. तो ॲक्टिंग किंवा या ह्याच्यातला तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. कोणतेही टॉक शो किंवा हे जे कंडक्ट करणारे लोक आहेत त्यांच्याकरता टोनल एक्सप्रेशन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बेसिकली प्रोनाऊन्सिएशन शब्दांचं त्या लँग्वेजमधलं व्यवस्थित करता येणं आहे ना, ही पण तर महत्त्वाची गोष्ट आहे. समोरचा जे बोलतो आहे ते समजणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि आपल्याला ती भाषा बोलता येणं हा पण एक महत्त्वाचाच पार्ट आहे. सो रीडिंग में भी लेवल आती. खूप लहान मुलं जी आहेत त्यांना त्यांच्या डोक्यात इतके असंख्य विचार असतात की त्यांना मोठ्यानेच वाचायला लावलं पाहिजे. मोठ्याने वाचलं की त्यांचं लक्ष दुसरीकडे भटकण्याचा चान्स कमी आहे. त्यांच्यासमोर काहीतरी ठेवलं आणि ते जसं आहे ना की खूप छोटी मुलं जी आहेत त्यांना बोट ओळीवरून फिरवल्याशिवाय वाचता नाही येत. ते गाईडलाईन म्हणून ते म्हणजे पॉइंटर म्हणून आपण त्याला गायडिंग पॉइंटर म्हणून ते पेन्सिल किंवा बोर्ड जे आहे हे नॅचरली सर्व करतं आणि हे भयंकर आवश्यक आहे. कारण नाही तर ते नजर त्यांची तिथेच फ्रीज होऊन जाते आणि डोक्यात विचार भलते चालू असतात. ते जे काय धडा हातात असतील तो धडा गेला चुल्यात आणि त्यांच्या डोक्यातलं विचारचक्र दुसरीकडे असतं. जसं हे आहे तसं मोठ्याने बोलूनच म्हणजे मोठ्याने तोंडाने आवाज करून वाचणं, लाऊड रिडिंग ज्याला आपण म्हणू, हे लाऊड रिडिंग ही पहिली स्टेप आहे. हळूहळू ती लेव्हल आपली मागे पडायला पाहिजे कारण लाऊड रिडिंगनी फार स्पीडनी वाचता नाही येत. म्हणून हळूहळू लाऊड रिडिंग बंद करायचं. आवाज तोंडातून निघायला नको, फक्त लिपसिंग व्हायला पाहिजे. पुटपुटत वाचणे म्हणजे आवाज थोबडातून बाहेर नाही काढायचा, जे आहे ते वाचायचं असं ॲज इफ आपण वाचतोय पण आवाज नाही काढायचा. आणि तिसरं जे ते मग म्यूट रिडिंग म्हणजे नजरेने वाचणं. हे नुसतं असं नजर फिरवली की नॅचरली झालं पाहिजे. आणि चौथी स्टेज मग इतक्या लहान पोरांना ती नसते पण चौथी स्टेज मग व्हर्टिकल रिडिंग नावाची एक स्टेज आहे किंवा नजरेचा स्पॅन जो आहे हा तुमचा ठरवून घ्या. वर्तमानपत्राचे नाही का कॉलम छोटे छोटे का असतात, कारण वर्तमानपत्र काही कोणी दीड घंटा वाचत नाही. म्हणजे आता काही म्हातारे कोतारे दुपारी त्यांना कामधंदा नाही म्हणून दिवसभर वाचतात पेपर, भाग वेगळा. नॉर्मली आपल्यासारखे लोक जे वर्किंग लाईफमध्ये आहेत त्यांना पेपर वाचायला किती वेळ मिळतो? 15 मिनटं. बरेच लोक तर लॅट्रिनमध्ये जातात तेव्हा पेपर घेऊन जातात आणि तेवढाच वेळ पेपर असतात, तेवढ्या वेळातही त्यांचं आवश्यक तेवढं वाचून होतं. ते व्हर्टिकल रिडिंग करत होतात म्हणजे कॉलमचा कॉलम पूर्ण अशी नजर फिरवली की थोडक्यात समजलं काय झालं. त्याच्यावर काही आपल्याला परीक्षेत लिहायचं नाही कुठे आहे ना. तो ये रिडिंग की ये स्टेजेस, एक लाऊड रिडिंग, दुसरं लिपसिंग जे आहे ते, तिसरं नॅचरली म्यूट रिडिंग म्हणजे नजरेने वाचणं फक्त, आणि चौथं जे आहे मग ते वर्टिकल रिडिंग. अहम इम्पॉर्टेंट लर्निंग स्किल. और फिर प्राइमरी में चौथा जो है वो नॅचरली रायटिंग. मॅक्झिमम पोरांना अभ्यास करा म्हटलं की ते कोणतं तरी पुस्तक काढून बसतात, त्यांची वही काढून बसतात, पुस्तक समोर ठेवतात, वही ठेवतात आणि त्या पुस्तकात पाहून वहीवर काहीतरी उतरवण्याचा एक कलमी कार्यक्रम अखंडपणे चालू असतो. पेरेंट्स खुश, पोट्टे खुश, सगळे खुश. कंसात फायदा काहीच नाही, कारण ते पुस्तकात बघून ते तसं कॉपी डाऊन चाललेलं असतं. काहीही त्याला अर्थ नसतो. आजकाल प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा असं आहे ना की शाळेमध्ये मास्तर लोक आपल्या विषयाचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून धड्याच्या खाली जे एक्झरसाईज दिलेली आहे त्या प्रश्नांची उत्तरं कुठे आहे हे सुद्धा मार्क करून घ्यायला लागतात पोरांना की पेज नंबर 46 कळा रे बा, हां इन द क्लास इथून हां असा ब्रॅकेट मार्क करायचा, काय आउट ऑफ द क्लास उदाहरणार्थ इथपर्यंत, हे इथून असं 3 ओळींचं असं उत्तर, हे तिथे बाजूला लिहून टाकायचं क्वेश्चन नंबर 3. म्हणजे मग घरी गेल्यानंतर क्वेश्चन आन्सरला ह्याच्यात एक्झरसाईज म्हणजे काय करायचं, म्हणजे हा माठ धंदा करायचा आहे ना. एक्झरसाईजमधून क्वेश्चन लिहायचे आणि हे जे लिहून दिलं त्यांनी तेवढ्या 3 लाईन ज्या आहेत त्या नुसत्या पाहून लिहायचं. असं म्हणतात ना सरकारी कार्यालयातले टायपिस्ट लोक टायपिंग जे करतात ते अक्षर टाईप करतात, समजून टाईप नाही करत आहे ना. ते नुसतं असं कट्टा म्हणजे त्यांचं असं असतं की THIS हे मी असं मारलं की स्पेस समजायची. तुम्हाला कळतं का बघा मी काय बोलतोय. THIS TO CERTIFI THAT कळलं तुम्हाला. दिस इज टू सर्टिफाय दॅट असं हे असं वाचत नाहीत ते. दिस इज टू सर्टिफाय दॅट असं वाचत नाही ते THIS TO CERTIFI. गमतीचा भाग आहे का माहीत नाही. सरकारी कार्यालयामध्ये आपल्या काय गमती होतील गॅरंटी नाही. असं म्हणतात की एका बॉसनी एका त्याच्या टायपिस्टला एक लेटर टाईप करायला दिलं आणि म्हणला ताबडतोब अर्जंट आहे 2 मिनटं टाईप करून घेऊन ये. तो गेला, त्यांनी लगेच टाईपरायटर काढलं, बडवलं आणि तो लगेच त्याला केबिनमध्ये साहेबांनी तिथलं इथे सही केली त्याची त्याला देऊन दिलं. ते त्याचंच त्या कर्मचाऱ्याचं सस्पेन्शन लेटर होतं. तुम्ही इमॅजिन करा की ते लेटर त्यांनीच टाईप केलं. ते टाईप करताना त्यात समजलं नाही
की हे आपलं सस्पेन्शन लेटर आहे. म्हणजे आता मी जर टाईप करेन तर SATISH MOH PhD काही म्हणजे सतीश मन फडके म्हणते हे सगळं टाईप करूनही त्याला कळलं नाही. हा जसा बोटमपणा आहे तसा रायटिंगच्या बाबतीत बोटमपणा होतोय का हे चेक करणं फार जरुरी आहे. समजून लिहिणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या मनाने काही लिहिता येणं ही दुसरी स्टेज आहे. इमॅजिनरी विषयावर लिहिता येणं आहे ना, धड्यांमधलं किंवा पुस्तकांमधलं नाहीच आहे. ते तुला काय वाटतं कोणत्याही गोष्टीविषयी आहे ना, असं जर सांगितलं तर तो काय लिहिल त्याला विचार करून ते लिहायला लागेल. निबंध किंवा लँग्वेजमधला कोणताही क्रिएटिव्ह रायटिंगचा जो पार्ट आहे किंवा कॉम्प्रिहेन्शन चा जो पार्ट आहे हा सगळा, मग ते लेटर रायटिंग असू द्या, रिपोर्ट रायटिंग असू द्या, आजकाल ब्लॉग रायटिंग असतं किंवा मेसेज रायटिंग असतं, आजकाल ईमेल रायटिंग असतं, हे सगळं जे हे आपल्याला म्हणाले आणि हे कम्युनिकेशनमध्ये खूप अहम आहे असं मला वाटतं. तर साध्या रायटिंगपासून किंवा ऑफिशियल फॉर्मल रायटिंगपासून शाळेतल्या धड्यांमध्ये जे लिहायचं आहे तिथपासून तर क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सलीम जावेद मला फिल्मचीच अपेक्षित आहे. आजकाल सलीम जावेद तिकडे नाव ते पॉलिटिक्समध्ये खूप जास्त आहे, ते मला अपेक्षित नाही आहेत. तर इथपर्यंत जाणं ही पण रायटिंगची एक महत्त्वाची हे आहे. आणि मला असं वाटतं की बा हे 4 जे आहेत हे 4 खूप इम्पॉर्टंट लर्निंग स्किल आहे. आणि तरीही मी असं म्हणतो आहे की हे प्रायमरी लर्निंग स्किल आहेत. मग हे जर प्रायमरी असतील तर नॅचरली ॲडव्हान्स्ड लर्निंग स्किल कोणते तरी असायला पाहिजेत. मेड बी वो है, वो क्या है क्या नहीं वो अगले इसमें देखेंगे.